कसं आहे, स्वमूत्र हे खूप छान अँटिसेप्टिकचं काम करतं. बघा एक म्हण आहे, "कटी उंगली पे भी पेशाब नहीं करेगा." म्हणजे काय? अरे कापलं, खरचटलं तर एवढं चिंगूसपणा करू नको, की त्याच्यावरती स्वमूत्र टाक. म्हणजे स्वमूत्रामध्ये असे काही घटक आहेत, जे अँटिसेप्टिकचं काम करतात. अनुभव पण सांगतो, की बाबा जर तुम्हाला कापलं, खरचटलं, पहिल्या 15 मिनिटात जर त्याच्यावरती शिवांबू टाकलं, स्वमूत्र टाकलं, तर त्याचं कधी त्याच्यामध्ये कुठलं सेप्टिक होत नाही, कधी पस होत नाही. हा अनेकांचा अनुभव आहे. बरोबर. त्यामुळे स्वमूत्र हे आता आत जाऊन कसं काम करतं याचा जर विचार केला तर एकतर जखमेवरती तर ताजं स्वमूत्र टाकायला सांगितलेलंच आहे. पण ज्यावेळेला तुम्ही ते प्राशन करता त्यावेळेला तुम्ही पुन्हा फूड सप्लिमेंट घेतल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनस कंपाऊंड्स असे आहेत जे तुमच्या शरीराची डिटॉक्स करायला मदत करतात. ऍक्च्युली आम्ही निसर्गोपचारामध्ये काय प्रिन्सिपल म्हणतो की शरीराचं डिटॉक्स झालं पाहिजे आणि शरीराचं रिप्लेनिशमेंट झालं पाहिजे विथ गुड न्यूट्रिएंट्स. तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार, तो एक बॅलन्स चांगला राहणार. म्हणजे एनी डिसीज इज अ बिकॉज ऑफ अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन्स म्हणले. कुठलाही आजार हा शरीरामध्ये हे विषारी द्रव्यांचा संचय झाल्यामुळे आहे. आणि या विषारी द्रव्यांचा निचरा करण्याचं काम या नायट्रोजनस कंपाऊंड्समुळे होतं. आणि म्हणजे निसर्गोपचाराचं जे काही प्रिन्सिपल आहे ते फुलफिल एक्झॅक्टली करण्याचं काम स्वमूत्र चिकित्सेने होतं, शिवामुनी.